नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग. स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो, आज आहे मकर संक्रांती. तर सर्वांना तुम्हाला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. आज आपल्या घरी पुरणपोळीची तयारी चालू आहे, नाही का? पुरणपोळी बनणार आहे आज, मस्त खायची. आणि आज पतंग बितंग उडवणार आहे. चालू आहे पुरणाची तयारी, सिद्धी बनवायची. इकडे मम्मी इकडे स्वयंपाक चालू आहे, मस्तपैकी लाटते. हे काय भजी करायची वाटतं बटाट्याची. साहित्य ठेवलंय, सिद्धी करते. पुरणपोळी, तिळगुळाचे लाडू बनवले ते मम्मीने. एवढ्याशेच अख्खा डबा भरून होता, आता एवढ्याशेच राहिले सगळे खाऊन. तर गाईच सिद्धीने बघा रांगोळी काढली, भारी काढलेली आहे आता. तर बाबूराव बसलाय गाडीवर, तंबा पण आलेला आहे आता. तंबा आलाय गाईच. काय आणलं कुणाचा डब्बा? एवढं गाईच बाळाने आणलेलं आहे पतंग. काय लिहिलंय? एन्जॉय बाईक रायडिंग जोकरचं पतंग आणले. कसं नंबर कधी उडवायचं मग? आता उडवू ना. बघा पतंग उडवतात, तंबा शेड बघा. पतंग उडवते तसं जात करतोय. जेवण बघा, पुरणपोळी बनवली मस्त, भजी आहे, पापडी आहे, खातोय. आणि तर सोम बसला, सोमचं झालंय जेवण. आलेलं आहे पतंग उडवायला आता, फोन चढल्यावर. आणि बघा वातावरण कसं झालंय, सूर्य चमकतोय. चढल्या त्या तंबा. उडवा पाहिजे. पतंग काट नाही. वर गेलं पतंग गेलं. गाई समोरचं वातावरण बघा किती भारी झालेलं आहे. सूर्य बघा बिल्डिंगच्या माग, मस्त वातावरण एकदम थंडगार झालेलं आहे. तंबा बघा ना. आता घरी आलेलं आहे, काही पतंग तर उडतच नव्हतं. जेवढं होईल तेवढं कोशिश केली, पण काही हेच उडलंच नाही. मग आता आलेलं आहे घरी, आता मस्तपैकी बसलोय निवांत. ती भजी काही हे आमटी आहे ना, एवढीच राहिली नाही, काढून ठेवले नाही. भजी कर मस्त. ते ह्याची जमते का बटाट्याची? ती पण कर, तिला भारी लागते मस्तपैकी भजी करते. तर गाईज आता करतोय जेवण. तारक मेहता का उलटा चष्मा लावलेला आहे पुढं. जेवण बिवण झालेलं आहे, आता बसलोय. आणि गाईच मस्तपैकी मकर संक्रांती नाही का चांगली झाली. जास्त पतंग पण इकडे उडवले नाही आपल्या इकडे जास्त. जेवढं होईल तेवढं दाखवलं तुम्हाला. गाईज तर मी हा ब्लॉग एंड करतो. ब्लॉग आवडला लाईक आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय.